नमस्कार, भन्नाट इन्फो युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत. आपण आता आहोत कोल्हापूर पन्हाळा रोडवर. आज चाललो आहोत आपण सिद्धेश्वर मंदिराला. तिथे जाण्याचं आज खास कारण म्हणजे तिथं उमलल्यात हजारो कॉस्मॉसची फुलं. चला तर मग जाऊया. कोल्हापूर ते पन्हाळा रोडवरून उजव्या बाजूला वडणगे फाटा आहे, तिथून आम्ही आत वळालो. तिथून निघवे आणि मग सादळे इथे आम्ही पोहोचलो. सिद्धोबाच्या डोंगराजवळ पोहोचताच आम्हाला हळदीनं न्याहाळलेला डोंगर पाहायला मिळाला. कोल्हापूर पासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण. डोंगरावर जाण्यासाठी आम्ही पायऱ्या चढू लागलो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कॉस्मॉसची उगवलेली पिवळी फुलं पाहायला मिळाली. ही फुलं ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यामध्ये सिद्धोबाच्या डोंगरावर उगवतात आणि हा संपूर्ण डोंगर पिवळा करून टाकतात. यांना बोलीभाषेत रानफुलंही म्हणतात. कॉस्मॉसचे झाड आपण कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत. यामध्ये पांढरा, पिवळा, गुलाबी, नारंगी अशा प्रकारचे रंग असतात. जसजसे आम्ही डोंगरावर गेलो तसा कोल्हापूरचा विहंगम नजारा पाहायला मिळाला आणि बाजूला ही फुलांची चादर पसरली होती. खरंच हा नजारा खूप अद्भुत होता. हा सिद्धोबाचा डोंगर पावसाळ्यामध्ये आणखीनच खुलून दिसतो. ही दृश्य आहेत ती पावसाळ्यातली. ढग खाली उतरलेत, गार वारा सुटलाय, तेवढंच धुकंही पसरलंय. खरंच हा अनुभव अगदीच रोमांचित होता. वर डोंगरावर जाताच श्री सिद्धेश्वर स्वयंभू मंदिर सादळे असा बोर्ड दिसतो आणि खालच्या बाजूला नियमावली सुद्धा लिहिली आहे. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. आतमध्ये गेल्यावर महादेवाची पिंड दिसते. जुनं मंदिर आणि नवं मंदिर लगेच वेगळं ओळखून येतं. या ठिकाणी पूर्वी छोटंसं मंदिर असावं आणि मंदिराच्या समोरच एक गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या समोर एक नंदी आणि 2 कासव आहेत. मंदिराचा परिसर शांत आणि स्वच्छ आहे. म्हणूनच तिथे गेल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो. अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांचा तिथे रहिवास आहे. डोंगरावरून सुंदर असं गावाचं दर्शन होतं. मंदिराच्या मागच्या बाजूला पादुका आहेत, पण तिथं कोणत्याही प्रकारचा बोर्ड नाही. त्याच्याच बाजूला एक रोपवे सुद्धा आहे. कार्यक्रमांच्या वेळी यातून सामान वर खाली आणण्यासाठी वापर केला जात असेल असं वाटतं. मुख्य मंदिराच्या बाजूलाच आणखीन एक मंदिर आहे. महादेवाची पिंड आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. या डोंगरावर पाण्याची सोय सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे सगळं पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही परतीच्या वाटेला निघालो. या ठिकाणी आत्ता भेट देण्याचं महत्व म्हणजे इथं उमललेली हजारो कॉस्मॉसची फुलं. नक्कीच तुम्हीही एकदा या ठिकाणाला भेट द्या. कोल्हापूर पासून अगदी जवळ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.